आज जी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे त्याला नीट कान देऊन ऐका, कारण ही प्रॉब्लेम तुमच्यासोबत पण इन फ्युचर होऊ शकते. आज जी तुमची गर्लफ्रेंड आहे किंवा तुम्ही त्याला बायको मानता किंवा जे काय XYZ असेल, उद्या तिने घरातल्यांच्या प्रेशरमध्ये येऊन लग्न केलं आणि ती निघून गेली आणि जर ती पुन्हा 6 महिन्यांनी किंवा 1 वर्षांनी किंवा 2 वर्षांनी तुम्हाला म्हणत असेल ना की बाळा माझ्या मनातून तू अजून नाही गेला, मी तुझ्याकडे परत येते आणि मी माझ्या नवऱ्याला डिवोर्स देते, तर सावधान राहा. हा एक नवीन स्कॅम आहे. तिचं लग्न फेल गेलं म्हणून ती तुझं आयुष्य परत उद्ध्वस्त करायला यायला लागले, दुसरं काय नाही. जर एवढं प्रेम असतं ना दाद्या तर ती सोडून गेली नसती, समजलं. जर ती नवऱ्याला ह्या सिच्युएशन मध्ये येऊन डिवोर्स देऊ शकते ना तर ती तुझ्यासोबत लग्न करू शकत होती, बरोबर. कारण आता तिला आई वडील दिसत नाहीयेत, आता तिला नवरा दिसत नाही किंवा आता तिला समाज दिसत नाही तुझ्याकडे येताना, तेव्हा दिसत होता ना. मग आता तुला पण या गोष्टी समजल्या पाहिजे. इन फ्युचर ह्या गोष्टी तुमच्यासोबत घडू शकतात, त्यामुळे सावधान राहा, सतर्क राहा, समजलं.